शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। खासदार साहेब, काय सांगाल? शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे, कशी असेल आजची सुरुवात? आज छत्रपती संभाजी महाराजांच्या या बलिदान तीर्थाला अभिवादन करून आजच्या आक्रोश मोर्चाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतो आणि केंदूर पासून हा मोर्चा सुरू होतोय। काल आपण बघितलं असेल तर प्रचंड मोठ्या संख्येने अगदी उत्स्फूर्तपणे माता भगिनींनी, शेतकरी बांधवांनी, तरुणांनी या मोर्चाचं स्वागत केलं। या मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा दिला। म्हणजे आताही मी बलिदान स्थळावर आला असताना या सगळ्या शेतकऱ्याच्या लेखी या आवर्जून भेटायला आल्या आणि त्यांनी आवर्जून सांगितलं, तुम्ही हा मोर्चा काढला, तुम्ही आमच्या आई वडिलांच्या ज्या वेदना आहेत, आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करतात। त्याबद्दल या इतक्या चिमुकल्या पोरी, या इतक्या चिमुकल्या लेखी, जिजाऊच्या लेखी या पाठिंबा देतात मोर्चाला। मला वाटतं कुठेतरी शेतकऱ्यांची जी वेदना आहे, शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे, हा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी यांनी आणखी बळ मिळते। आजचा शेतकरी आक्रोश मोर्चाचा दुसरा दिवस आहे। आजच्या दिवसाचं कसं नियोजन आहे आणि कोणत्या कोणत्या भागातून हा मोर्चा जाणार आहे? आज केंदूर पासून सुरुवात होऊन केंदूर, पाबळ, जातेगाव, मुखईकर, शिक्रापूर, शिक्रापूरवरून नंतर तळेगाव, तळेगाववरून न्हावरा, न्हावरावरून मांडवगण, वडगाव, रसाई असं करत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा मोर्चा जाणार आहे। हा संपूर्ण आमचा केंदूर पाबळचा जो पट्टा आहे, या दोन्ही संपूर्ण पट्ट्यामध्ये, केंदूर पाबळच्या पट्ट्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि पुढे जसं आपण शिरूर तालुक्याच्या या मांडवगण, तळेगाव या भागात येतो, इथे दूध उत्पादक फार मोठ्या प्रमाणावर आहेत। शेतकरी मोर्चाच्या कालच्या पहिल्या दिवसामध्ये जयंत पाटील सहभागी झाले होते। आजचा हा दुसरा दिवस आहे। तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पण जाणार आहेत। आज कोणकोणते महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत? खासदार सुप्रिया सुळे पण या मोर्चात सहभागी होणार होत्या, काय सांगाल? खासदार सुप्रियाताई या उद्या बारामती लोकसभा मतदारसंघापासून सहभागी होऊन त्या 30 तारखेला या मोर्चाची सांगता सभा आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार संजय राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याची विराट सभा ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे। आणि आज जिल्ह्यातले जे सगळे प्रमुख नेते आहेत, आमचे शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार आणि काँग्रेसचे, शिवसेनेचे सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी होते। जयंत पाटील यांनी काल राजगुरुनगर या ठिकाणी जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं की खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करणं शक्य नाही, काय सांगाल? मी आदरणीय जयंत पाटील साहेबांचा मनापासून आभारी आहे, कारण माझ्यासारख्या एका अगदी सर्वसामान्य, कोणती राजकीय पार्श्वभूमी, कोणती घराणेशाहीची पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे नेता म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील जे ठामपणे उभे राहिले, त्यांनी पाठराखण केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे। खरं तर खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात फिरत नाही अशी टीका होत असताना काल जयंत पाटील यांनी सभेमधून सांगितलं की खासदार अमोल कोल्हे यांना आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवतो। कुठेतरी पक्षाने तुमची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय, काय सांगाल? मला वाटतं पक्षाने वस्तुस्थिती सांगितलेली आहे आणि जे कोणी टीका करतात यांना आत्मपरीक्षणाची ही संधी आहे। जे कोणी टीका करतात त्यांनी हे आत्मपरीक्षण करावं की आपण आपल्या कार्यकाळामध्ये किती इतर मतदारसंघांमध्ये गेलो, आपण आपल्या कार्यकाळामध्ये ज्या पक्षात आपण होतो, म्हणजे आता ते सारखे पक्ष बदलतात, पण ज्या काही याच्यात होतो त्या पक्षाला आपण काय बळ देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आत्मपरीक्षण करावं। टीका करण्यापेक्षा मला वाटतं ही टीका ज्यांनी केली आहे ते एक वयस्कर नेते आहेत, त्यांना कदाचित आत्ताच्या सोशल मीडिया, डिजिटल मीडियाचं कदाचित थोडंसं अपडेशन कमी असेल। माझी त्यांच्या सोशल मीडिया टीमला हीच विनंती राहील की आपण माझ्या सोशल मीडिया प्रोफाईलवर जाऊन गेल्या 4-5 वर्षांमध्ये पार्लमेंटमध्ये काय काय काम केलं, त्यानंतर मतदारसंघातले कुठले कुठले प्रकल्प मार्गी लावले, मतदारसंघात किती किती वेळा हे मी होतो, या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत। आणि अशा पद्धतीनं अचानक समोर येऊन अशी काहीतरी टीका करून स्वतःचं संपलेलं राजकीय महत्त्व वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये, कारण या भागाचं 15 वर्ष जे प्रतिनिधित्व करत होते त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी काहीच पडलेली नाही। त्यांना वाटत नाही की या शेतकरी मोर्चात आपण सहभागी व्हावं, त्यांना वाटत नाही की हे शेतकरी आपल्याला 15 वर्ष या शेतकरी बांधवांनी आपल्याला निवडून लोकसभेत पाठवलं, या भावना नसतील आणि जर शुद्ध राजकारण आणि केवळ राजकारणच मध्ये आणायचं असेल तर मला वाटतं अशाविषयी न बोललेलं बरं। शेतकरी आक्रोश यात्रा तुम्ही जाहीर केली, आक्रोश यात्रा जाहीर होताच याच्यावरती टीका होण्यास सुरुवात झाली व आक्रोश यात्रा सुरू झाल्यानंतर सुद्धा या यात्रेवरती टीका होत आहे, काय सांगाल? मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी जी टीका केलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। त्यांच्याकडून अपेक्षा ही होती की त्यांचं सरकार केंद्रात आहे, त्यांनी सांगावं ना सरकारला केंद्रातल्या की कांद्यावरची निर्यात बंदी उठवा म्हणून। 21 दिवस 7 डिसेंबरला ही निर्यात बंदी लादली गेली। केवळ महाराष्ट्रातलं जर बघितलं तर 60 लाख क्विंटल कांदा बाजारात आला,
2,000 रुपये क्विंटल मागं नुकसान झालं तर 1,200 कोटी रुपयाचं नुकसान झालंय आणि 1,200 कोटी रुपयाचं नुकसान महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं झालंय. या 1,200 कोटी रुपयाचं जे सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालंय या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जर काहीच वाटत नसेल तर मला वाटतं त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा हा त्यांच्या प्रतिक्रियेतून समोर आला. खरं तर ही जी शेतकरी आक्रोश यात्रा आहे ही पूर्णतः केंद्र सरकारच्या विरोधात तुम्ही काढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हा कोणत्याही प्रकारे केंद्र सरकारमध्ये सहभागी नाही असं असतानाही या यात्रेवरती अजितदादा यांनी टीका केली आहे. काय सांगाल? मला असं वाटतं की यामध्ये ही केवळ केंद्र सरकारच्या विरोधात नाही, महाराष्ट्र सरकारची सुद्धा यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. कारण दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे, हे अनुदान शासकीय दूध संस्थांना दूध घालणारे दूध उत्पादक आणि खाजगी दूध संस्थांना असा भेदाभेद केलेला आहे. आमचं म्हणणं हेच आहे की जर 80% दूध उत्पादक खाजगी दूध संस्थांना दूध घालतात तर हे 5 रुपयाचं जे अनुदान आहे हे सरसकट अनुदान द्या ना. यामध्ये शासकीय आणि खाजगी हा भेदाभेद का करता? बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट देणं हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा निर्णय आहे. जर विदर्भामध्ये जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत या व्याघ्र प्रकल्पांच्या आजूबाजूला मानवतेच्या दृष्टिकोनातून दिवसा 3 फेज लाईट दिली जात असेल तर आमच्या भागात माणसं राहत नाहीत का, हा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे ठामपणे ही भूमिका का मांडत नाही याचं उत्तर द्यावं ना. म्हणजे जर पालकमंत्री पदाचा तिढा सोडायचा असेल तर तुम्ही घाईघाईने केंद्राकडे जाता, तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल तुम्ही घाईघाईनं केंद्राकडे जाता, पक्ष फोडायचे असतात तेव्हा अगदी मी मध्यंतरी कुठल्या तरी मुलाखतीत वाचलं की अगदी वेषांतर करून लोक भेटीगाठी घेतात, हे सुद्धा मी ऐकलंय. पण असं असताना 21 दिवस कांद्यावर निर्यात बंदी आहे, ही निर्यात बंदी उठवा म्हणून महाराष्ट्र सरकारनं काय ठाम भूमिका घेतली हे मायबाप सरकारनं सांगावं. खरं तर तुम्ही काल बोलताना म्हटला होता देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे अर्धे मुख्यमंत्री असं तुम्ही वक्तव्य केलं होतं. अर्धे उपमुख्यमंत्री असं तुम्ही वक्तव्य केलं होतं. याच न्यायाने अजित पवार यांनाही अर्धे उपमुख्यमंत्री असं तुम्ही म्हणाल का? नाही, अजितदादा पवार हे पालकमंत्रीच आहेत पुण्याचे, त्यामुळे त्यांच्याकडे या आमच्या मागण्या आम्ही कायमच मांडत असतो. देवेंद्रजी फडणवीस यांनी कांद्यावर जेव्हा 40% निर्यात शुल्क लादलं तेव्हा ज्या घाईनं जपानमधून ट्विट केलं, मी फार जबाबदारीनं ही विधानं करतोय, तुम्ही त्यांच्या ट्विटर हँडलवर जाऊन बघू शकता. त्यांनी अत्यंत घाईघाईने ट्विट केलं होतं की 2 लाख टन कांद्याची 2410 रुपयांनी खरेदी केली जाईल. मी वारंवार देवेंद्रजींना सांगतोय किती शेतकऱ्यांचा कांदा 2410 त्यावेळी घेतला गेला आणि त्यावेळी आपण कांद्याचे भाव पाडले. आत्ता गेले 21 दिवस निर्यात बंदी आहे, आपण काय भूमिका घेतली हे त्यांनी समोर मांडावं ना. जर सुरुवातीला तुम्ही इतक्या घाईघाईने आलात आणि आता तुमच्याच प्रदेशाध्यक्षांनी जे विधान केलंय या विधानाला तुम्ही सहमत आहात का? हे शेतकरी विरोधी धोरण जे सातत्याने भारतीय जनता पक्ष राबवतोय, या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये जर देवेंद्रजी हे केंद्र सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांचे ब्लू आईड बॉय आहेत असं आम्ही मीडियामधून वाचतो, मग त्यांनीच या केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांचे हे प्रश्न आग्रहाने मांडावेत अशी आमची भूमिका आहे. शेतकरी आक्रोश यात्रा आज शिरूर तालुक्यातून जात आहे. शिरूर तालुक्यातला महत्त्वाचा प्रश्न घोडगंगा सहकारी साखर कारखाना यावर्षी सुरू होऊ शकला नाही. वास्तविक पाहता 6 साखर कारखान्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळावं असे प्रस्ताव होते, मात्र 6 पैकी 5 साखर कारखान्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळाले. मात्र घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला दीर्घ मुदतीचं कर्ज न मिळाल्याने साखर कारखाना अजूनही सुरू होऊ शकला नाही. काय सांगाल? यामध्ये माझी सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे आणि आपल्याही माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की जेव्हा घोडगंगा सहकारी साखर कारखाना कर्जाची मागणी केली तेव्हा घोडगंगा सहकारी साखर कारखाना NPAत नव्हता. ज्या सहकारी साखर कारखान्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची हमी ही राज्य शासनानं दिलेली आहे, यातले किती कारखाने NPA मध्ये होते हे आपण तपास करावा. शेतकऱ्यांची कोणतीही संस्था मोडीत निघू नये अशी आपली सगळ्यांचीच भावना आहे. साखर उद्योगच एकूण महाराष्ट्रामध्ये अडचणीत आलेला आहे. याची थोडीशी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर जो वीज निर्मिती प्रकल्प आहे, या वीज निर्मिती प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जवळपास 3-3.5 वर्ष या वीज निर्मिती झाल्यानंतर त्याची खरेदी कोणत्या सरकारनं केली नाही हे आपण बघावं. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या संस्था या राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्या जाऊ नयेत, शेतकऱ्याच्या संस्था टिकाव्यात हीच आमची भावना आहे. स्वतः आमदार अशोक बापू पवार असतील, मी असतील आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत, संस्थेच्या पाठीशी उभे आहेत आणि यासाठी आमचे प्रयत्न हे सतत चालू आहेत. शेवटचा प्रश्न, काल राजगुरुनगर येथील सभेमध्ये आपल्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी असं वक्तव्य केलं की शिरूर लोकसभा मतदारसंघामधून वळसे पाटलांनी उभं राहून दाखवावं. काय सांगाल? मला वाटतं ही त्यांनी त्यांची भूमिका किंवा त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे सुद्धा मोठे नेते आहेत, आमच्या भागातले उत्तर पुणे जिल्ह्यातले मोठे नेते आहेत आणि अजून निवडणूक लागण्यासाठी वेळ आहे. अजून या संदर्भामध्ये कोणत्या पक्षाकडे खरं तर महायुतीतल्या ही जागा जाणार, ही जागा महायुतीतल्या कोणत्या पक्षाकडे जाणार, उमेदवार कोण असणार, या सगळ्या गोष्टी अजून पुढच्या आहेत. मला वाटतं त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा, कारण निवडणुका कोण आणि उमेदवार कोण हा माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न नाही आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न कांद्यावरची निर्यात बंदी उठणं हा आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न कोणत्या पक्षाचा उमेदवार हा नाही आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न हा दुधाला 5 रुपये सरसकट अनुदान मिळावं हा आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न कोण कुठल्या पक्षात जाणार हा नाही आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न हा बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट द्यावी हा आहे. आणि मला वाटतं या मुद्द्यांवर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या संस्था अडचणीत येऊ नयेत, त्याचबरोबर कांद्यावरील निर्यातबंदी लवकरात लवकर उठवावी यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, वडू, पुणे.